नमस्कार. श्यामची आई या सानेगुरुजी लिखित रात्र विसावी सात्विक प्रेमाची हूप ही कथा आपल्यासमोर सादर करते. काय सुरुवात करू रे गोविंदा? श्यामने विचारले. थोडा वेळ थांबावे, ते म्हातारबाबा अजून आले नाहीत. तुमच्या तोंडचा एकही शब्द गमावला तर त्यांना वाईट वाटते. गोविंदा म्हणाला. इतके काय असे आहे माझ्याजवळ? साध्या गोष्टी मी सांगतो. वेडे आहेत लोक हे. श्याम म्हणाला. तुम्ही सांगता ते तुम्हाला चांगले वाटते म्हणून सांगता ना, का तुम्हालाही ते टाकावं वाटते? स्वतःला टाकावं वाटत असूनही जर सांगत असाल तर ते तुम्ही पाप केले असे होईल. ती फसवणूक होईल. आपणास जे ताज्य व अयोग्य वाटते ते आपणास लोकांना कसे बरे देता येईल? भिकाणे विचारले. शिवाय लोकांची श्रद्धा असते तर ती का दुखवा? त्यांना तुमचा ऐकण्यात आनंद वाटत असेल म्हणून ते येतात, येण्यात उत्सुक असतात. गोविंदा म्हणाला. ते पहा, आलेच म्हातारबाबा. या इकडे बसा, राम म्हणाला. इकडेच बरे आहे. असा इथे बसतो, ते म्हातारबाबा म्हणाले. श्याम, कर सुरुवात आता, राजा म्हणाला. सारी मंडळी उत्सुक झाली. श्यामची कथा सुरू झाली. त्याची हृदयंगम मुरली वाजू लागली. मला माझ्या वडिलांनी आमच्या गावापासून 10 कोसावर दापोली म्हणून एक गाव आहे, तेथे इंग्रजी शिकावयास ठेवले. मामांकडून मी दिवे लावून आलो होतो. थोडे दिवस घरी वेद वगैरे शिकत होतो, परंतु वडिलांनी इंग्रजी शिकवण्याचे ठरविले. 1-2 इयत्ता इतके माझे शिक्षण झाले होते. दापोली मोठा सुंदर गाव आहे. तेथील हवा फार आरोग्यदायक आहे. तेथून समुद्र 4 कोस दूर आहे. दापोलीस खूप मोठमोठी मैदाने आहेत. एका काळी येथे इंग्रजांची पलटण होती, म्हणून दापोलीस कॅम्प दापोली असेही म्हणतात. या कॅम्पनंतर काप असा अपभ्रंश झाला आणि हल्ली काप दापोली असे म्हणतात. तसे पाहिले तर माझा तालुका इंग्रजांच्या ताब्यात तर महाराष्ट्रात आधी गेला. नानासाहेब पेशव्यांनी आंग्रे यांचे आरमार इंग्रजांच्या मदतीने बुडविले. फारच मोठी चूक होती ती. आग्र्याच्या आरमाराचा इंग्रजांना पायबंद होता. इंग्रजांच्या व इतरांच्या आरमाराचा आग्र्याने अनेकदा अरबी समुद्रात पराभव केला होता. शिवाजी महाराजांनी मोठ्या प्रयत्नाने आरमार उभारले होते, परंतु मराठ्यांचे एक होडकूही अरबी समुद्रात फिरकले नव्हते. परंतु या महापुरुषाने आरमाराचे महत्त्व ओळखले होते. ज्याचा दर्या त्याचे वैभव, हे सूत्र त्यांच्या राजनीतीत सांगितलेले आहे. परंतु नानासाहेबांनी इंग्रजांच्या मार्गातील ही अडचण आपणहून दूर केली. इंग्रजांनी आग्र्यांचे आरमार नाहीसे करण्यात जी मदत केली, त्याचा मोबदला म्हणून जो मुलूक मिळाला, त्यात बाणकोट वगैरे दापोली तालुक्यातील बंदरकाठी गावे होती. परंतु ह्याच तालुक्यातील वेळास गावचे मनसुबीची तलवार गाजवणारे नाना फडणवीस, ह्याच तालुक्यात स्वातंत्र्यासाठी आमरण झगडणारे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच असे सांगणारे केसरीचे संपादक, गीता रहस्याचे कर्ते लोकमान्य टिळक यांचा गाव. त्याचप्रमाणे सामाजिक गुलामगिरीविरुद्ध बंड उभारणारे, 3 मुली घेऊन इंगण्यास आश्रम काढणारे, महिला विद्यापीठाचे संस्थापक कर्मवीर कर्वे हे याच तालुक्यातील. स्वाभिमानी विश्वनाथ नारायण, मंडलिक व गणित विशारद रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे याच तालुक्यातील. दापोलीच्या आजूबाजूला जंगलही खूप आहे. सुरूचे दाट जंगल आहे. त्यातून वारा वाहू लागला म्हणजे समुद्राच्या गर्जनेसारखा आवाज कानावर पडतो. काजूची झाडे पुष्कळ आहेत. उन्हाळ्यात लाल, पिवळे, शेंद्री असे हे काजू झाडावर अंड्या चुंबऱ्यासारखे डोलत असतात. दापोलीच्या आजूबाजूची गावे म्हणजे सृष्टी सौंदर्याची माहेरघरे आहेत. दापोलीची इंग्रजी शाळा त्यावेळेस मिशनची होती. दापोलीचे छात्रालय एकेवेळी मुंबईत इलाख्यात गाजले होते. मिशनची शाळा टेकडीवर होती. आजूबाजूला कलमी आंब्याची झाडे भरपूर होती. फारच रम्य दिसे शाळा. या शाळेत मी जाऊ लागलो. अभ्यास सुरू झाले. दापोलीहून माझा गाव 6-6.5 कोस होता. पायाचे मी एवढे चालून जाईन की नाही याचा मला आत्मविश्वास नव्हता. परंतु एक दिवस चालत गेलो व आत्मविश्वास आला. त्यावेळीपासून मी दर रविवारी घरी जाऊ लागलो. शनिवारी दुपारी 2 वाजता शाळा सुटली की मी घरी निघावयाचा व दिवे लागेपर्यंत घरी पोचावयाचा. रविवारचा दिवस घरी आईच्या प्रेममय सहवासात घालवायचा आणि सोमवारी पहाटे सुटून 10 वाजेपर्यंत पुन्हा दापोलीस शाळेत जावयाचा. एका शनिवारी मी असाच घरी जावयास निघालो. त्या दिवशी जरा मी खिन्न आणि दुःखी होतो. जणू मला जगात कोणी नाही असे त्या दिवशी वाटत होते.
माझ्या ठिकाणी लहानपणापासूनच ही वृत्ती आहे. कधीकधी एकदम मनात येते की खरोखर कोण आहे आपल्याला ह्या जगात. हा विचार मनात येऊन अनेकदा मी रडलोही आहे. काही कारण नसावे आणि एकदम डोळे भरून यावे, हृदय सद्गदित व्हावे, असे अनुभव मला आले आहेत. मी म्हणजे जणू एक बिंदू, कोणा झाडाचे पान, क्षणात वाळून जाणार, पडून जाणार, असे अगणितत्वाचे विचार माझ्या मनात लहानपणापासून आहेत. लहानपणापासून सहानुभूती आणि प्रेम याचा मी भुकेला होतो. जणू या दोन वस्तू शेकडो जमान्यात मला मिळालेल्या नव्हत्या. शतजन्माचाच जणू मी उपाशी होतो. मनुष्य अन्नाशिवाय जगू शकेल, पण प्रेमाशिवाय कसा जगू शकेल? प्रेम हे जीवनाचे जीवन आहे. ते प्रेम स्थिर आहे, भरपूर आहे. ते जीवनाच्या वृक्षाला पोसते, वृक्षाच्या पानापानातीत, फांद्या फांद्यात, सर्व खोडात आमूलाग्र जसा जीवनरस भरलेला असतो, तसे प्रेम पाहिजे. सोडा वॉटरची बाटली फोडली की फसफस पाणी बाहेर येते. असले क्षणभर उतू जाणारे, परंतु दुसऱ्या क्षणी न दिसणारे प्रेम जीवनाला टवटवी, सौंदर्य, उल्हास आणि उत्साह देऊ शकत नाही. त्या दिवशी या प्रेमासाठी जणू मी भुकेलेला होतो. मी घरची प्रेमाची हवा खाण्यासाठी निघालो. लोकमान्य टिळक म्हणत असत, मी सिंहगडावर 2 महिने जाऊन राहतो. 2 महिने तेथील शुद्ध व स्वच्छ हवा, स्वातंत्र्याची हवा खाऊन खाली येतो. ती हवा मला वर्षभर पुरते. माझीही जणू तशीच स्थिती होती. दर 8 दिवसांनी घरी जावयाचे व घरची प्रेमाची हवा खाऊन खावयाचे. या हवेवर प्रेमहीन जगात 8 दिवस राहावयाचे व पुन्हा घरी जावयाचे. त्या वयात मी प्रेम घेण्यासाठी भुकेलेला होतो. परंतु आज मला समजते आहे की प्रेम घेण्यापेक्षाही प्रेम देण्यात परम आनंद आहे. पण अंकुराला जर तो लहान असता प्रखर उन्हात वाळू दिले नाही, जळू दिले नाही, त्याला पाणी घातले नाही, सुकू दिले नाही, तर तो अंकुर पुढेही छाया देईल. मोठा होऊन हजारोंना प्रेम देईल. ज्यांना वाढत्या वयात बाळपणी प्रेम मिळाले नाही, ते लोक पुढे जीवनात कठोर होतात. त्यांनाही जगास प्रेम देता येत नाही. मनुष्य घेतो तेच देतो. मी रस्त्याने जात होतो. मधून मधून डोळ्यातून अश्रू येत होते. या 6.5 कोसाच्या रस्त्याच्या वाटेत कितीतरी खेडी आहेत. एके ठिकाणी वाटेत जंगल आहे. करजणी गावाच्या जवळ वाटेत एक विहीर लागते. त्या विहिरीजवळ मागे रस्त्याने रात्री जाणारे एक संबंध लग्नच्या लग्न अदृश्य झाले होते, असे सांगतात. या विहिरीजवळ येताच मलाही भीती वाटू लागे. मी राम राम म्हणू लागे आणि पळतच सुटे. जंगल आले म्हणजे वाटे या जंगलातून वाघबीक तर येणार नाही. मी त्यावेळेस 12-13 वर्षाचा होतो. फार मोठा नव्हतो. वाटेत मला तहान लागली म्हणून विहिरीत उतरून मी पाणी प्यालो. ही गोड विहीर होती, म्हणजे घोड्यांना आत उतरून जाता येईल अशा मोठमोठ्या पायऱ्या त्या विहिरीला बांधलेल्या होत्या. जणू बाजूने केलेला जिनाच. मी पाणी पिऊन निघालो. रात्र पडेल म्हणून झपझप पावले टाकीत चाललो. शेवटी मी एकदाचा घरी आलो. दिवे लागून गेले होते. धाकटा भाऊ श्लोक वगैरे म्हणत होता. आई चूल पेटवीत होती. आजी कोणाचा अंगारा मंत्रीत होती. कोणाला दुष्ट लागली तर मी या आजीकडे अंगारा घेण्यासाठी लोक येत असत. ती आंब्याच्या पानावर थोडी राख घेऊन येई व मंत्र म्हणत आजी ती राख बोटाने चोळीत असे. मग ही राख नेऊन ज्यांच्यावर दृष्टी पडली असेल त्याच्या कपाळाला लावायची. मी अंगणात दिसताच अण्णा आला, अण्णा आला असे धाकटे भाऊ आनंदाने जय जयकार करू लागले व मला विलगले. मी घरात गेलो. आई म्हणाली, उशिरा का निघालास? जरा लवकर निघावे की नाही? बाहेर रात्र झाली. मी म्हणालो, माझ्याच्याने चालवतच नव्हते. जणू गळून गेल्यासारखे वाटते आहे. मग कशाला बरे पायी आलास? पुढे संक्रांतीशी यायचे. आई म्हणाली, आई मी तुला पाहण्यासाठी आलो. तू माझ्याकडे प्रेमाने पाहिलेस की मला शक्ती येते. ही शक्ती घेऊन मी परत जाईन. असे म्हणून मी आईला विलगलो व रडू लागलो. आईलाही रडू आले आणि भावांनाही रडू आले. आईने आपले डोळे पुसले. तिने आपल्या पदराने माझेही डोळे पुसले. हे कडक पाणी घे व पाय धुऊ. थांब, थोडे तेल लावते. मग वर कडक पाणी घे. असे म्हणून आईने माझ्या पायांना तेल चोळले. ती माझ्या पायांना तेल लावित होती. मी तिच्याकडे पाहत होतो. मला त्यावेळेस किती आनंद झाला होता. त्यावेळेच्या स्थितीस आनंद मी हा शब्दही लावू शकत नाही. हा शब्दही कमी पडतो. ती स्थिती अवर्णनीय होती, पवित्र होती. मी पाय वगैरे धुतले व चुलीपाशी आईजवळ बसलो होतो. अण्णा गोष्ट सांग, नाहीतर एक नवीन श्लोक शिकव, असे लहान भाऊ मला म्हणत होते. इतक्यात वडील बाहेरून आले. ते कुठून तरी त्रस्त होऊन आलेले होते. मला पाहून नेहमीप्रमाणे त्यांना आनंद झाला नाही. ते काही बोलले नाहीत. बाहेर पाय धुवून आले व संध्येला बसले. काय रे, संध्या वगैरे झाली का तुझी? त्यांनी मला विचारले. त्यावेळेस मी संध्या करीत असे. संध्येचा अर्थ मला समजत नसे.
तरी तंत्र करीत असे व तोंडाने पुटपुटत असे. नाही केली, करतो, मी म्हटलं. तिथे चुलीजवळ काय बायकांसारखा बसला आहेस? उठ, संध्या वगैरे करायची, ते रागाने बोलले. आई म्हणाली, आत्ताच तो आला, दमला आहे अगदी, गळून गेल्यासारखे वाटते म्हणाला. जरा बसला आहे. श्याम, जा संध्या वगैरे कर. मी उठलो व पाठावर बसलो. भस्माचे बोट कपाळास फासले व आचमणे घेऊ लागलो. माझ्या डोळ्यातील पाण्याची देवाला शत अर्धे सुटत होती. वडील पुन्हा म्हणाले, तिकडे संध्या वगैरे करतोस की नाही? आणि हे केवढे डोके वाढले आहे, अजाब मिळत नाही वाटते, नुसता कावळा झाला आहेस. मी तेथे आलो होतो तेव्हा बजावले होते की डोके करून घे. का नाही केलेस? तुला शिंगे फुटायला लागली. उद्या सकाळी त्या गोंद्या न्हाव्याला नाही तर लक्या न्हाव्याला बोलून आण आणि डोके तापटून घे, नाहीतर येथे राहूच नकोस, निघून जा. मी प्रेमाचं भुकेला होऊन आलो होतो. मला शिव्या मिळाल्या, मला भाकरी पाहिजे होती, दगड मिळाले. मला माझा हुंदका आवरेना, त्याचा स्फोट झाला. झाले की रडायला? कोणी का मारले आहे? सोंगे आणता येतात सारी, वडील म्हणाले. पण करील उद्या डोके. तेथे पैसे द्यायला लागतात, जवळ नसतील. नसेल केले. तेथे पुन्हा 10 वाजता शाळेत जायचे. श्याम, उगी हो. संध्या झाली का? आरती करा, मी पाणी वाढते. भुकेलेला असशील, आई अमृतमय वाणीने बोलत होती. मला जीवन व मृत्यू, अमृत आणि विषाचा अनुभव येत होता. उन्हाळा व पावसाळा, शरद आणि शिशूर याचाही मी अनुभव घेत होतो. आरती झाली, पाणी वाढले. आम्ही जेवावयास बसलो. आईने मला दही वाढले, मलाच वाढले. माझ्याजवळ लहान भाऊ होता, त्याला नाही वाढले. माझ्याकडे कोणाचंच लक्ष नव्हतं असे बघून माझ्या पानातील दही मी लहान भावाच्या भातात घातले व त्याला भात कालवून दिला. ते दही देताना मला धन्यता वाटत होती. मी त्या दिवशी अगदी हळुवार मनाचा झालो होतो. त्यावेळेस माझ्या शरीरात कुठेही बोट लावले असते तर चटकन पाणीच आले असते. जणू अश्रुमय मी बनलो होतो, आसवांची मूर्ती झालो होतो. माझ्या भावास मी मोठं झाल्यावर पैसे दिले असतील, परंतु त्या रात्री ते जे दही दिले त्याची गोडी होती, जी हृदयता होती, ती पैशा अडक्यात नव्हती. आम्ही भावंडी गोष्टी बोलत पडलो. त्यांना झोप लागली, परंतु मला लागले नाही. मी मुसमुसत होतो. शेवटी केव्हा तरी मला झोप लागली. पहाटे ओढून वडील शेतावर वगैरे गेले. मी जागा होतो. आई पोतरे घालत होती, कृष्णाचे गाणे म्हणत होती. कृष्ण यशोदेचा बाळ, सुकुमार लढीवाळ, कृष्ण यशोदेचा ताणा, त्याशी पाजी प्रेम पाणा, कृष्ण बाळ घनक्षाम, यशोदेचे प्राशे प्रेम. मी गाणे ऐकत होतो. माझ्या आईचे नाव यशोदा आणि माझे श्याम. आई मला प्रेम पाजित होती, मला प्रेम पाण्हा पाजित होती. मी उठलो आणि आईजवळ जाऊन मिठी मारली. आई, तू मला कुशीत घेऊन निजव, तुझी चौघडी घाल, चल मला निजव. थोडा वेळ थोपट, राहू दे ते पोते. मुलापुढे आईचे काय चालणार? मी जणू त्यावेळी कुकुले बाळ झालो होतो. आईजवळ मी निजलो. आईने मला थोपटले, ओव्या म्हटल्या. पहाटेची वेळ, दूर कोंबडा आरवे, परी बाळा झोपी जावे लहान तू. पहाटेची वेळ, वाजू लागली रहाट, बाळा तुरे पाळण्यात झोप घे. पहाटेची वेळ, काका करीतो कावळा, झोपे परी माझ्या बाळा उठू नको. पहाटेची वेळ, कामाची आहे घाई, बाळा तू झोप घे, आई म्हणे. मी ओव्या ऐकता ऐकता आईला म्हटलं, आई, मी आपला निघून जातो. मी ते इथे राहत नाही. मी आलो तर भाऊ किती रागे भरले. ते घरी येण्याच्या आधीच मला जाऊ दे. आई म्हणाली, असे नको हो श्याम करू, ते चांगले का? अरे, ते बोलले तरी त्यांच्या मनात का असते? कोणी बाहेर अपमान केला असेल त्यांचा, रागावलेले असतील म्हणून बोलले. आजकाल आपली स्थिती वाईट आहे, तुला कळत का नाही? त्यांचे मन निराश असते. त्यांचे बोलणे तू मनावर घेऊ नकोस. त्यांनी आजपर्यंत तुम्हाला वाढवले तर 2 शब्द बोलण्याची त्यांना अधिकार नाही का? इतकी वर्ष तुमच्यासाठी त्यांनी अपमान सोसले, खस्ता खाल्ल्या, तुम्हाला लहानाचे मोठे केले. तुमच्या विद्येसाठी कर्ज काढून स्वतः फाटकी धोतरे नेसून ते पैसे देतात, ते तू या 2 शब्दामुळे विसरून का जावे? आणि डोके वाढले आहे म्हणून बोलले. जुन्या माणसांना ते बरे नाही वाटत. तुम्ही अजून लहान आहात म्हणून बोलले. उद्या मोठे झाला तर कोण बोलणार आहे आणि कोण ऐकणार आहे? आईबापांना बरे वाटावे म्हणून हजामत करण्यासाठी तू का तयार नसावे? आईबापाच्या धर्मभावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून इतकेही तू करू नये. आई मला समजवत होती. केसात कसला आहे ग धर्म? मी म्हटलं. आई म्हणाली, धर्म प्रत्येक गोष्टीत आहे. काय खावे, काय प्यावे यातही धर्म आहे. केस तरी तू का रे ठेवतोस? मोहच तो. मोह सोडणे म्हणजे धर्म. मित्रांनो, माझ्या आईला त्यावेळेस मला नीट पटवून सांगता आले नसेल, परंतु आज सारे मला कळते आहे. प्रत्येक गोष्टीत धर्म आहे. ही गोष्ट आपल्या आश्रमवासियांसाठी सांगाव्यास नको.
प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करणे, सत्य, हित, मंगल यासाठी करणे म्हणजेच धर्म. बोलणे, चालणे, बसणे, उठणे, ऐकणे, खाणे, पिणे, झोपणे, नाणे, धुणे, लेणे सर्वात धर्म आहे. धर्म म्हणजे हवा, धर्म म्हणजे प्रकाश. आपल्या जीवास धर्माची हवा कोठेही गेले तरी हवी. मी केस ठेवीत होतो ते मी सुंदर दिसावे म्हणून. खरे सौंदर्य सद्गुणांचे आहे, स्वच्छतेचे आहे, हे मला आज कळते आहे. त्या दिवशी मी वडिलांवर रागावून जाणार होतो, परंतु आईने मला जाऊ दिलं नाही. ती मला प्रेम देई, परंतु सत्पथही दाखवे. तिचे प्रेम आंधळ्याने बावळट नव्हते. आई कामधाम करायस निघून गेली. मी व माझे भाऊ थोडा वेळ आणखीन झोपलो. नंतर मी उठलो, न्हाव्याला बोलून आणले. आमचा पडचणीचा न्हावी होता. पडपणीचा म्हणजे वर्षाकाठी न्हाव्याला ठराविक धान्य द्यायचे. मग वर्षभर त्याने हजामती कराव्यास त्या घरी जावयाचे. दिवाळीच्या दिवशी अंगाला लावायलाच यावयाचे. ते प्रेमळ संबंध असत, परंतु ती पद्धत आता खेड्यातही तुनी नाहीशी होत आहे. गोविंदा न्हावी म्हणजे घरोब्याचा. काय श्याम, लय शिडोई वाढविलीस, असे त्याने विचारले. मी त्याला म्हटले, गोविंदा, तुझा हात हलका आहे. ते कपातले न्हावी फार रडवितात. माझे शब्द ऐकून गोविंदासही बरे वाटले. आम्ही आंघोळी केल्या. वडील बाहेरून आले. येताना त्यांनी तवसे आणले होते. तवसे म्हणजे जून झालेली काकडी. कोकणात अशी तवशी घराला टांगून ठेवतात आणि ती बरेच दिवस टिकतात. 4-4 महिने टिकतात. पावसाळ्यातील भोपळे आणि तवशी शिमग्यापर्यंत टिकतात. शिमग्याचे ढोल वाजले म्हणजे ती टिकणार नाहीत, अशी समजूत असते. वडील आईला म्हणाले, हे तवसे आणले आहे, पातोळे कर, श्यामला आवडतात. ती हळदीची पाणीसुद्धा आणली आहेत. तुमच्या आंघोळी झाल्या वाटते. श्याम, चुलीखाली थोड्या घाल. मी पण आंघोळी करून देवळात जातो. आज आवर्तने करणार आहे. तुझ्यासाठी मी दर 15 दिवशी गणपतीवर एकादशनी करीत असतो. वडिलांचे गोड शब्द ऐकून मी लाजलो आणि शरमलो. ते मला आदल्या दिवशी रात्री रागे भरले होते, परंतु किती त्यांचे प्रेम. माझे बरे व्हावे, भले व्हावे, माझा अभ्यास नीट चालावा म्हणून ते देवास आळवीत. मला पातोळे आवडत म्हणून बाहेर हिंडव्यात जाऊन तवसे घेऊन आले. त्यांच्यावर रागवून मी जाणार होतो. मी रागाने पुन्हा दापोलीस निघून गेलो. असे आल्यावर त्यांनी पाहिले असते तर त्यांची केवढी निराशा झाली असती. त्या प्रेमळ आणि थोर पितृ हृदयास किती दुःख झाले असते. हीच का आपल्या मुलाची पितृभक्ती? हीच का कृतज्ञता? हेच का प्रेम? की 2 शब्दही त्या प्रेमाला आणि भक्तीला सहन होऊ नयेत. 2 शब्दांनीच ती मरून जावी असे त्यांना वाटले असतात. मी कृतज्ञतेकडे वडिलांकडे पाहिले. बाहेरच्या चुलीत पाणी तापवावे म्हणून वाळलेला पातेरा वगैरे घालून विस्तव पेटविला. घरात जाऊन त्यांनी शेतावरून फुले वगैरे आणली होती. त्यातील जास्वंदीच्या फुलांची डेखे वगैरे काढली. निरनिराळ्या रंगांची, निरनिराळ्या प्रकारची फुले ताटात निरनिराळ्या मांडून ठेवली. तुळशी, दुर्वा, बेल ठेवून दिला. पूजेला चिमूटभर तांदूळ ठेविले. पूजेची सारी तयारी करून ठेवली. करोटकीची फुले गुलाबी रंगाची फार नाजूक दिसत होती. गोकर्ण आणि गुलाब याची होती. तीर्थोटलीत नैवेद्यास दूध ठेविले. भस्माची पडगुली पाटाजवळ ठेवून दिली. वडिलांच्या पूजेची तयारी करून मी आईला मदत करू लागलो. काकडी चिरली, ती किसली, हळदीची पाणी पुसली, कोळिष्टक वगैरे पाहिली. पातोळे लिपण्यासही मी लागलो. मला अगदी पातळ लिपता येत असत. तांदूळाचे पीठ काकडीच्या खुसात मिसळतात, त्यात गूळ घालतात. मग हे पीठ हळदीच्या पानावर पसरवायचे. निम्म्या पानावर पातळ पसरून निम्मे पान त्यावर झाकण घालायचे. वाफेवर ते उकडवायचे आणि उकडल्यावर पान सुटते आणि पातोळा तयार होतो. वडिलांनी घरची पूजा संपत आली. मग चुलीजवळ जाऊन सनकाडीने निरंजन लावून त्यांना निघून दिले. ते उगीच आखाड्या वापरीत नसेत. पूजा करून वडील देवळात गेले. मी एक नारळ फोडला. पातोळ्याजवळ बोलू काय? पातोळ्या कशाबरोबर खाव्याच्या? कोकणात तूप कमी. गरिबांच्या घरी ताकाच्या थेंबानेच अन्नशुद्धी करून घेतात. कोकणात तुपाची ओणीव नारळाने भरून काढतात. ओला नारळ खावावयाचा, मग तो खोवलेला नारळ थोडे कडक पाणी आणि थोडे मीठ घालून चांगला कुस्करावयाचा. नंतर तो पिळून त्याचा रस काढावयाचा. हा नारळाचा रस, त्याला आंगरस म्हणतात. तो फारच खमंग आणि उत्कृष्ट लागतो. त्या आंगरसाबरोबर पातोळे, मोदक, खांडवी वगैरे पक्वाने कोकणात खातात. मी चांगला घट्ट आंगरस काढला. जेवणाची तयारी झाली. वडील आले. आनंदाने जेवणे झाली. त्या दिवशी मला फारच आनंद होत होता. श्यामला वाढ ग आणखी पातोळा. माझा म्हणून एक वाढ, वडील आईला म्हणाले. माझ्या आईप्रमाणे तेही प्रेमळ होते. त्यांनी शारीरिक शिक्षा आम्हास कधी केली नाही. 10 उठाबशा काढ, अंगणातले गवत बेणून टाक, त्या झाडाला 4 कळशा पाणी आणून घाल, देवांना 10 नमस्कार घाल, अशा प्रकारच्या त्यांच्या शिक्षा असत. एखाद्या वेळेस रागाने बोलत, परंतु मारीत नसत.
आमची जेवणे झाल्यावर आई जेवावयास बसली. मी आईजवळ गोष्टी बोलत बसलो होतो. इतकंच सर्वात लहान 5-6 वर्षाचा भाऊ आईजवळ आला. म्हणाला, आई जाऊ? कुठे रे बाबुल्या? मी म्हटलं. आईला आहे माहीत, जाऊ का? त्याने विचारले. आई म्हणाली, जा, पण येथे श्लोक बीक वगैरे म्हणत बसू नको. हसत सदानंद निघून गेला. धाकट्या भावाचे नाव सदानंद होते. वडील त्याच नावाने त्याला हाक मारीत. आम्ही त्याला बाबुल्या म्हणत होतो. मी विचारले, आई, करंदीकरांच्या झोपाळ्यावर का ग बसायला गेला? आई म्हणे, नाही रे, त्याला परसाकडे जावायचे आहे, चावट आहे तो. परसाकडच्या वेळी परवानगी घ्यायला येतो. एरवी कुठे बाहेर जायच्या वेळेस नाही विचारायचा, लब्बाड कुठला. आणि तेथे टाकोलीवर बसून मोठ्याने श्लोक म्हणत बसतो वेडगळ. मला हसू आले. बोलता बोलता आई म्हणाली, श्याम, तू आज गेला असतास तर त्यांना किती वाईट वाटले असते. त्यांना अन्न नुसते गोड लागले, घास नसता गिळवला. एखाद्या वेळेस त्यांना उचकी लागली किंवा हातातला घास खाली ताटात पडला तर म्हणतात, कोणी आठवण काढली, गजूने की श्यामने? त्यांचे तुमच्यावर किती प्रेम आहे श्याम. अरे, मी अशी आजारी, मी नाही हो 4 दिवस जगायची. आता एकटे त्यांना सोडून मला जावे लागेल. त्यांना भाऊ बहिणी कोणी खुशीत नाही. गरीबाला कोण? तुम्ही मुलगे तुमच्याकडे पाहूनच ते जगतात. तुमचेच त्यांना सुख. असे म्हणता आईचा गळा दाटून आला. पुन्हा म्हणाली, श्याम, ते नेहमी म्हणतात की असतील बाळ तर फेडतील काळ, नाहीतर होतील काळ. तुम्ही काळ होऊ नका. तर काळ आला तर त्याला हाकलून द्या, त्यांना सुख द्या. आईची जेवणी झाली. मीही तिला मदत केली. पाणी लावून पाट उचलले. पाटावर शीत वगैरे पडले असले म्हणून पाणी लावून उचलतात. पूजेची भांडी वगैरे सारी उपकरणे जमवितात आणि बाहेर घासाव्यास नेले. आईने भांडी घासली, मी विसळली. नंतर आईने ताकाची, दह्याची विरंजणी कडक पाण्याने धुतली. सदानंदाची लहानशी कोंडुली धुतली. ती त्याच्यासाठी दूध विरजून ठेवावे लागे. विरजणी धुवून तिने चुलीमागे शेकत ठेवली. दुधाने खाली विस्तव हवा का तिने पाहिले. याप्रमाणे ताईची निर्वाणनिरव होत होती. आम्ही ओटीवर बसलो. वडिलांजवळ फऱ्यामऱ्याने आम्ही खेळलो. प्रत्येक वेळेस ते आमच्यावर सुकी काकडी लावेत. माझे सारे खडे मारा म्हणून त्यांनी उचलून घेतले. दिवस आनंदात गेला. आईने माझे धोतर फाटले होते ते ठिगळं लावून दिले. रात्री वडिलांनी सुंदर गोष्ट सांगितली. जेवायचे कोणालाच नव्हते. आईने ताकास फोडणी देऊन ताककई केली होती, ती आम्ही प्यालो. पहाटे आम्ही उठलो. मी आंघोळ केली. आईने भात ठेविला होता. उडदाचा पापड आणि मेथकूट तिने वाढले. भातात 2 तोंडलीही तिने टाकली होती. मला आवडतात म्हणून शेजारच्या जानकी वहिनीने ती दिली होती. माझे जेवण झाले. मी जावयास निघालो. आईच्या पाया पडलो. आता संक्रांतीशी येईल. पाय फार दुखत असले तर गाडी करून ये. एखादी भरतीची गाडी पाहावी, द्यावे 2 आणे आणि यावे. जप हो, अशी आई म्हणाली. वडिलांना नमस्कार केला. श्याम, मी बोललो, म्हणून वाईट वाटून घेऊ नकोस. नीट वाग, अभ्यास कर, ते म्हणाले. नंतर मी धाकट्या भावास कुरघुळवून निघालो. महारवाड्यापर्यंत वडील पोहोचावयास आले. पुढेही बेहळ्यापर्यंत आले. आमच्या गावची हद्द संपते तिथे एक मोठे बेहळ्याचे झाड आहे. ते माघारे गेले व मी एकटाच चालू लागलो. आईबापाचे प्रेम मनात येऊन मी रडत चाललो होतो. मी दापोलीवरून घरी गेलो तेव्हा प्रेम मिळावे म्हणून मी रडत होतो. आता परत जाताना प्रेम भरपूर मिळाल्यामुळे हृदय भरून येऊन रडतच जात होतो. सुखाचे अश्रू, दुःखाचे अश्रू. वाटेत एक वाटसरू मला म्हणाला, का रे मुला रडतोस, तुला कोणी नाही का? मी त्याला म्हटलं, माझे आईबाप आहेत, ते तुझ्यावर प्रेम नाही का करत? तुला घालवून लावले का त्यांनी? नाही, ते माझ्यावर फार प्रेम करतात म्हणून मी रडत आहे. त्या थोर अपार प्रेमाला मी लायक नाही म्हणून मला फार वाईट वाटत आहे. त्यांच्या प्रेमास मी कसा उतराई हो, खरेच कसा बरे उतराई हो, या विचाराने मला रडू येत आहे. विचारणारा वाटसरू माझ्याकडे कृपाळूपणे पाहून निघून गेला आणि मीही जल्दीने चालू लागलो. धन्यवाद.